नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण मस्त कैरीचं पन्ह पितोय आणि आपण आलेलो आहोत उमेद अभियानतर्फे आयोजित असलेल्या महालक्ष्मी सरस 2026 BKC बँड्रा पूर्व येथे 2 तारीख म्हणजे आजपासून सुरू झालेले 2 मे ते 14 मे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत इथे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेल्या महिला बचत गटांचे वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. त्याबरोबर आहेत वेगवेगळी उत्पादनं. तर इथे या आणि भरपूर खरेदी करा, आपल्या महिला उद्योजकांना सहकार्य करा आणि प्रोत्साहनही द्या. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तेव्हा लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. चला आता मी आधी एक कैरीचं पन्ह पिते आणि मग तुम्हाला आतला फेरफटकाही देते. चला तर मग. विनामूल्य एंट्री आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बचत गटाद्वारे इथे वेगवेगळी उत्पादनं प्रदर्शन आणि विक्रीसाठी आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला आज काय काय बघायला मिळणार आहे इकडे. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव? मी प्रमिला गिरीधर गाडेकर आणि कुठून आलात तुम्ही? यवतमाळवरून आले. यवतमाळवरनं. आणि या साईडला आपल्याला हे बघायला मिळतंय, याच्याबद्दल सांगाल जरा काय काय आहे ते? यामध्ये सगळे देशी बियाणं आहे शेतातलं आमच्या. हां. वांगी आहे, राजगिरा आहे, मुळा आहे, कोथिंबीर आहे, चिया सीड सुद्धा आहे. हे सगळं आमच्या शेतातलं आहे. अच्छा, बऱ्याच प्रकारचं हे बियाणं आहे आणि तुम्ही हे बियाणं विक्रीसाठी पण आणलेलं आहे? विक्रीसाठी पण आणलेलं आहे. अच्छा अच्छा. आणि या आणि बाजूला सोबतच आमच्याकडे वर्मी कंपोस्ट खत आहे, हां. जे कुठले केमिकल नाही, पूर्ण शेणखतापासून तयार केलेलं हे खत अच्छा. आहे. यात ऑलरेडी PSB आणि ट्रायकोडर्मा मिक्स आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच टाकण्याची आवश्यकता नाही आहे. सोबतच त्यासाठीची झाडाला फंगस वगैरे येतो, त्यासाठी जैविक ट्रायकोडर्मा सुद्धा आहे. अच्छा. आणि नीमअर्क सुद्धा आहे, जे कीड नियंत्रणासाठी नीमअर्क म्हणून तयार केलेला आहे. आणि झाडाला जो बुरशी येतो त्यासाठी जैविक बुरशीनाशक आहे. 1 लिटर पाण्याला 5 ml टाकून आपण स्प्रे करू शकतो. अच्छा अच्छा. आणि हे काय आहे? शेणाच्या ही गौऱ्या? गाईच्या शेणापासून तयार केलेली गौरी आहे. धूपसाठी जे आपण वापर करू शकतो, हवनसाठी सुद्धा वापर करू शकतो. अच्छा. आणि याच्या आणि व्यतिरिक्त? सोबतच आमच्याकडे चिया सीड सुद्धा आहे, आमच्या शेतातलं आहे हे. अच्छा. आणि इथे तुम्ही 14 तारखेपर्यंत आहात हां, ना? नक्की. आणि ताईंचा नंबर पण आपल्याला इथे दिसतोय स्क्रीनवरती. तोच नंबर आहे ना? तोच नंबर आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? शुभांगी आनंदराव निकम, आणि कुठून आलात तुम्ही? कराडवरून. अच्छा. आम्हाला ना लहानपणाची आठवण करून दिली तुमच्या या स्टॉलवरती जे भोवरे आहेत ना त्यांनी. काय सांगाल तुम्ही खास हे कसं काय घेऊन आला तिकडे? हे भोवरे आम्ही आता हा खेळ लुप्त होत चाललाय, म्हणजे आता अलीकडच्या पिढीला ह्या खेळाचं काहीच माहिती नाही. त्याच्या आतमध्ये बेरिंग टाकून आम्ही हा बनवलाय की जेणेकरून लहान मुलांना सोपं जाईल फिरवायला. म्हणजे असं फिरतंय, मग ह्याच्यामध्ये काय लागायची वगैरे शक्यता नाही, सुटून जाणार नाही, असा फिरत राहतो हा 1 मिनिटभर भोवरा. आतमध्ये बेरिंग आहे, इलेक्ट्रिक काही नाही, त्याच्यामुळे ते बिघडणार नाही, काही नाही, लाईफ टाईम चालणार. त्या शेतातील इंद्रायणी तांदूळ आहेत, खपली गहू आहे, देशी हरभरा आहे. आणि हे आम्ही एक आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर, ओवाळ, पुदिनार आणि सकापार. अच्छा अच्छा. ह्याच्यापासून सर्दी, खोकला, कफ, रोलन आहे का? रोलन सारखा. अच्छा. स्मेल. काही मस्त ही भोवरा फिरवून पण दाखवत आहेत. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार, माझं नाव शिल्पा सचिन सावंत. मी सातारवरून आली आहे. महालक्ष्मी सरस 2026 BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी दिनांक 2 मे ते 14 मेपर्यंत भरलेलं आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथं घेऊन आलेले आहेत. तर माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते हर्बल प्रोडक्ट्स आहेत, सगळे मी बनवते ते. याच्यामध्ये बघा, हा जो आहे तो कॉफीपासून सोप बनवलेला आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे. सगळे सोप हे SLS फ्री आणि पॅराबिन फ्री आहेत. हा आहे लुफा सोप. हे बघा अशा पद्धतीने येतो. त्याला पाठीमागं घोसावळ्याची घासणी येते. अच्छा. आपण वापरतो त्या प्लास्टिकच्या घासण्या वापरतो, पण हे 100% हर्बल घासणी आहे. त्याच्यानंतर कडुलिंब आणि तुळशीच्या पावडरपासून सोप बनवलेला आहे. हा आहे भीमसेनी कापूरपासून बनवलेला सोप. आता आपण बघतोय गरमीमध्ये घामोळ्या खूप येतात, तर त्याच्यासाठी हा आहे तो भीमसेनी कापूरपासून सोप बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये एक कूलिंग इफेक्ट देण्यासाठी मेंथॉल आणि पुदिना वापरलेला आहे मी. त्याच्यानंतर सध्या खूप व्हायरल असलेले हे हँडवॉश आहेत. हा संत्रीच्या सालीपासून बनवलेला आहे. हा जो आहे तो कडुलिंबापासून बनवलेला आहे. आणि हा जो ब्लॅक कलरचा आहे
तो राखेपासून बनवलेला आहे, नारळाच्या करवंटीच्या. त्याच्यानंतर अजून आहे या ठिकाणी हे जे सोप आहेत देशी गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत. सोयरासिस असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल अशासारख्या डिसीजवर याने खूप छान पद्धतीने आराम पडतो. याच्यासोबत साबण बनवण्याची सगळ्यात जुनी पद्धत आहे कोल्ड प्रेस. याच्यामध्ये मी शेळीचं ओरिजिनल दूध वापरलेलं आहे आणि कलरिंगसाठी याच्यात कोको पावडर वापरलेली आहे. कितीही स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा ड्राय स्किन असेल तर याने खूप छान पद्धतीने इफेक्ट येतो. एक महागड्या प्रकारच्या क्रीम्स या सोपमुळे वापराव्या लागत नाही. त्याच्यानंतर सोबत हे पण आहेत बघा बेबी सोप. मसूर शिळा आणि बेसन पीठ पासून बनवलेले सोप आहेत. मुलांना जे आवडतात ते वेगवेगळ्या शेपमध्ये बनवलेले आहेत. जास्वंदांच्या फुलांचा शॅम्पू आहे बनवलेला. गावाकडे जे आयुर्वेदिक वनस्पती भेटतात त्यांच्या काड्यापासून हे बनवलेलं आहे. बाथ सॉल्ट आहे. बरेचसे प्रोडक्ट आहेत. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9096900294. त्याच्यानंतर स्टॉल नंबर आहे 810 फ्रंटलाच आहे. सो प्लीज व्हिजिट करा आणि ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योगाला किंवा त्यांच्या कष्टाला थोडंसं सपोर्ट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई, धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? माझं प्रांजल प्रतीक वाडेकर. कुठून आलात तुम्ही? आम्ही चिरनेर उरत रायगड. चिरनेर. अच्छा, चिरनेरवरनं. चिरनेरवरनं. हा, म्हणजे म्हणतात ना आवडता भाग झालेला आहे आजकाल हो. स्वयंपाकघराचा. आता गॅस वगैरे महाग झाले तर चुलीवरच करतात. माझ्या हो. चुलीवरची भांडी पण पाहिजे आणि इथे आपल्याला चूल पण दिसते आणि सगळी मातीची आहेत. आपली गावची माती आहे. ही जी भांडी आहे थोडी अशी लालसर काळी दिसत आहेत, त्याचं काय कारण आहे? ती जेव्हा भट्टीतनं काढतो ना आपण तेव्हा ती तुसामध्ये टाकली ना ती काळी होतात. अच्छा. आणि नॅचरल कलर येतो. असं कुठला आपण लावलेला वगैरे कलर काहीच नाही. हा. काय काय आहे आपल्याकडे बघूया. ही तवी आहे आपल्याकडे. याच्यात आपण चिकन, मटन, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण करू शकतो. हे आपल्याकडे घावणे बनवण्यासाठी किंवा पुरणपोळी अच्छा. बनवण्यासाठी आहे आपल्याकडे. अच्छा, याला भीम याच्यावरती? बोलतात. भीम बोलतात हा. याला. त्याच्यात आपण पुरणपोळी, मच्छी फ्राय वगैरे करू शकतो. हे भाकरी बनवण्यासाठी आहे. याच्यात हे छोटं मडकं, याच्यात दही वगैरे थंड पाणी करण्यासाठी हा मडका आहे आपल्याकडे. अच्छा, मस्त. आणि चूल पण आहे. चूल पण आहे. दोन प्रकारच्या चूल आहेत हा. त्या सेमच आहेत त्या, कारण Same. एकीचा कलर हा. वेगळा दिसतोय. ते उन्हामुळे तसे झालेले आहेत पण अच्छा. छोट्या मोठ्या म्हणजे एकच आहेत त्या चुना. अच्छा, तो सुंदर आपल्याला मातीची भांडी आणि ही- प्युअर मातीची. आपण यात मिक्स काही केलेलं नाहीये. हा. काही लोक लीद वगैरे मिक्स करतात ना, तर आपण प्युअर मातीची केलेली आहे. तूस वगैरे कुठलं असं लिक्विड मिक्स नाही केलेलं आहे. पण ताई हे वापरायच्या आधी काय करायला पाहिजे? म्हणजे आता आपल्याला हे जर वापरायचं असेल ना तर हे 1 दिवस पाण्यामध्ये भरून ठेवायचं. नंतर त्यातलं पाणी निघून गेलं ना की जसं आपण वाटण करायला कांदा खोबरा फ्राय करतो ना हा, ते हा. फ्राय करायचं. म्हणजे सगळीकडे तेल लागून ते जिरलं ना हा. की मग ते वापरण्याच्या लायक होऊन जातं ते. अच्छा, असं हा. आहे. ताईंचे नंबर पण आपल्याला इथे हा, दिसत इथे आहेत number स्क्रीनवरती. पण आहे. ते पण एका बघा तुम्ही. म्हणजे जर तुम्ही या एक्झिबिशनला येऊ शकत नसाल तर कॉन्टॅक्ट आणि ही भांडी शक्यतो जास्त कुठे भेटतच नाही. आता अच्छा. आमचं एकच असं गाव आहे की तिथे जास्त प्रमाणात बनवलेली अरे वा. जातात. हा, असं दुसऱ्या आजूबाजू कुठे गावामध्ये जास्त बनवलं नक्कीच. 14 मे पर्यंत ताईंचं स्टॉल आहे Stall. इथे एक्झिबिशन मध्ये. तर हा. नक्की भेट द्या आणि भरपूर खरेदी करा. धन्यवाद ताई, धन्यवाद. जळगावचा स्टॉल आहे हा. नमस्कार मॅम, नमस्कार मॅडम. तुमचं नाव? माझं नाव ममता पंकज जावडे. मी जळगाववरून आलेली आहे. आमचे जेही प्रोडक्ट आहेत ते सगळे हेल्पफुल आहे. म्हणजे जसं रोस्टेड आहे, हे बनाना चिप्स आहे, हे अच्छा. ओव्हन मध्ये रोस्ट केलेले आहे, हे भाजण्याची चकली आहे बघा. अच्छा, हा, नंतर हे लसूण मिरचीची चटणी आहे, सेंद्रिय हळद आहे, शेवई आहे, नंतर मग साबुदाणा बटाट्याची चकली, ही उपवासाला चालते. हे बिबडी आहे, ही जळगावची फेमस आहे बिबडी, ज्वारीची असते ज्वारीची ना? बिबडी. हा, बरोबर. ही ज्वारीची बिबडी आहे. हे बटाटा हा, चिप्स, बटाटा चिप्स. हा, हे सगळे आमचे प्रोडक्ट्स आहे. हळदीचा काय भाव आहे? हळदीचा 150 रुपयाला अर्धा किलो. 150 रुपयाला, 300 रुपये किलो आहे. हा. अच्छा अच्छा. आणि या बाजूला आम्हाला इथे पापड पापड आहे. दिसतात. हा काळी मिरीचा पापड आहे, हा. उडद डाळीचा. आणि हा जो आहे हा लसूण मिरचीचा आहे. अच्छा. आणि हा जो पापड आहे तर हा जो साबुदाणा बटाट्याचा पापड आहे, अच्छा, उपवासाला खाऊ उपवासाला शकतो. चालणार. आणि ही आणि शेव. हे मल्टीग्रेन सेव आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळं धान्य मिक्स करून तिचे सेव बनवलेले, तेही रोस्टेड बनवलेले अच्छा. आहे. आणि त्या व्यतिरिक्त आम्हाला हे जे दिसतंय हे आहे पोळपाट वलाट नाही ती. घ्या मॅम, काय कशाचं घ्यायचं? बनलेलं आहे हे? तेच अच्छा, घे. अच्छा, अच्छा. असं आहे. आणि इथे यांचे नंबर पण मल्टीग्रेन आहे. सेव आहे, मल्टीग्रेन का सेव आहे. धन्यवाद मॅम, थँक्यू. आठ होतो तर माझा नंबर मी देते 8010427426. प्लीज व्हिजिट करा सर आमच्या स्टॉल महालक्ष्मी सरस. थँक्यू. नमस्कार ताई, नमस्कार. तुमचं नाव? सखूबाई तुकाराम पाथर्डी, कुठून आलात तुम्ही? परभणी जिल्ह्यातून.
अच्छा, आणि इथे बऱ्याच प्रकारच्या आम्हाला अगरबत्ती दिसत आहेत. हो मॅडम. तर म्हणजे बचत गटातर्फे या अगरबत्त्या स्वतः हाताने बनवल्या जातात, मशीनद्वारे बनवल्या जातात. मशीनद्वारे बनवल्या जातात. त्याचं ट्रेनिंग वगैरे मिळतं तुम्हाला सगळं? ट्रेनिंग घेतलं होतं. अच्छा अच्छा. आणि काय काय किती प्रकारच्या अगरबत्त्या आहेत तुमच्याकडे? वेगवेगळे धूपमध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स आहेत अच्छा. आणि अगरबत्तीमध्ये सुद्धा फ्लेवर्स आहेत. हे धूपमध्ये आहे कस्तुरी, चंदन, धूप 13 प्रकारचे फ्लेवर्स आहेत धूपमध्ये. हो, हो, हो. आणि अगरबत्तीमध्ये 6 फ्लेवर आहेत ऑलरेडी इथं आणि आणखी पण 1-2 दिवसानं पार्सल येणार आहे येणार आपलं. आहेत. बऱ्याच तरी आणि- आम्हाला दिसतंय या स्टॉल वरती, बघू शकताय तुम्ही. आणि बऱ्याच अगरबत्तीची प्रकारच्या. क्वालिटी एकदम चांगली आहे. आणि हा सुद्धा आहे आपल्याकडे माती सुगंध लोबान. हे युनिक आहे, बाहेर मार्केटला नाही मिळत. अच्छा, लोबान. पहिला पाऊस पडला ना हा हा. तो सुगंध येतो त्याचा, माती सुगंध लोबान. अच्छा. आणि ह्याच्यात वेगवेगळे फ्लेवर आहेत अगरबत्तीमध्ये सुद्धा आणि युनिक आहेत. हा फ्लेवर तर बाहेर मार्केटला नाहीच नाही. हा कोणता हा आहे लोटस, कमल. लोटस. हा. अच्छा. आणि याची क्वालिटी एकदम खूप जबरदस्त आहे. ताईंच्या स्टॉलला जरूर भेट द्या आणि ताईंचा इथे कॉन्टॅक्ट Stall. नंबरही आहे. स्टॉल नंबर सांगा. नंबर A25 मध्ये आमचा स्टॉल आहे. धन्यवाद, थँक्यू. आजच्या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनामध्ये आपण एक अशा स्टॉलवरती आहोत ज्यांना ऑलरेडी महालक्ष्मी सरस तर्फे बेस्ट प्रोडक्ट म्हणून अवॉर्ड पुरस्कार मिळालेला आहे. नमस्कार ताई, नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव सौ पूर्वा धीरज रणदिवे, कासेगाववरून आले आहे मी, सांगली जिल्हा. अच्छा. तर मला सांगायला आनंद होतोय की सांगली, सातारा, कोल्हापूर आणि आत्ताचं जे वाशी येथील झालेलं प्रदर्शन किंवा एक्झिबिशन आहे महालक्ष्मी सरस, तर सगळीकडे माझा फर्स्ट रँक आलेला आहे प्रोडक्टसाठी. क्या बात आहे. प्रोडक्ट सगळ्यांना खूप आवडतो, रिपीट कस्टमर आहेत. तर मला तुम्हाला सगळ्यांना ॲडवाइस आहे की एकदा नक्की येऊन हा प्रोडक्ट टेस्ट करा आणि मला सांगा की कसं आहे. चला, आम्हाला तुमच्या प्रोडक्ट बद्दल नक्की. सांगा. हा मावा केक आहे, हा हा गुळातील आहे, हा. हा ऑरेंज आहे, ऑरेंज ज्यूस मधील. हा प्लम केक आहे. हा. यासोबत आपल्याकडे शुगर फ्री आहे, खजूर आहे, ब्राउनीज आहेत, ऑरेंज आहे, पिस्ता आहे. अरे वा, हे सगळे तुम्ही स्वतः बनवता? स्वतः बनवतो. स्वतःच्या रेसिपी येस येस येस. गेले 9 वर्ष मी या इंडस्ट्रीत काम करते. प्रॉपर आणि एगलेस आहे हे सगळं? प्युअर एगलेस आहे, Pure फ्रेश eggless आहे आणि टेस्टी आहे. अच्छा, हा पण मावा केक आहे. ह्याच्यामध्ये आहे ना हा मावा आहे केक? आहे. तुम्ही टेस्ट करा ना मॅम, नक्की. टेस्ट करून मला बघा. एक हा piece मावा केक आहे. हा मावा केक आहे आणि मी आता खाऊन बघतेय. ऑल द बेस्ट. यावर्षी पण बक्षीस मिळवा. थँक्यू सो मच. वा, सगळ्यांच्या शुभेच्छा द्या. थँक्यू. अप्रतिम मावा केक आहे हा. आणि आणि गुळाचा ट्राय करा मॅम, जो वाशीकरांनी खूप 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 त्याला सपोर्ट केला. हा कशामध्ये? हा मावा केकच आहे पण गुळातला आहे. गुळ घातलेला आणि देशी गुळ. याच्यामध्ये साखर. याच्यामध्ये साखर अच्छा. आणि शिवाय खजूर आहे, शिवाय 0% शुगर हा देखील आहे आपल्याकडे. हा शुगर फ्री केक आहे प्रॉपर. शुगर फ्री म्हणजे तुम्ही गोड बिंदास खाऊ शकताय. जे केक लवर्स आहेत ना त्यांच्यासाठी आहे. हा, आणि याचा आपल्याकडे लॅब टेस्ट आहे, अच्छा, त्यामुळं बेस्ट आहे. आणि साधारण किती क्वांटिटी पासून आपल्याला हे केक्स मिळत आहेत? म्हणजे आपल्याकडं पाव किलो पासून केक आहेत उपलब्ध. पाव किलो. अगदी मी आता माझ्या गावाकडे बघते तर 20-20, 30-30 किलोचे मी केकचे 1 टाइम ऑर्डर करून दिलेले आहेत अरे वा. आणि त्याला डेकोरेट करून दिलंय. म्हणजे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मला हे सांगायचंय, खूप आनंद होतोय की याच्या फ्रँचायझीज मी लॉन्च केलेल्या आहेत. अच्छा. जर मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये कुणाला याची जर ड्राय केक हाऊस स्पेशली जर फ्रँचायझी घ्यायची असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यासाठी नक्कीच. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7588 361250. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार, माझे नाव आहे वंदना तुकाराम मेहता, राहणार बेलगाव, पोस्ट आंधळी, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली. मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मत्स्यसखी म्हणून कार्य करत आहे आणि हे आमचे आंबाडीचे प्रोडक्ट आहेत. आंबाडीपासून 13 प्रोडक्ट तयार होतात. अच्छा, काय काय असतात ते? आंबाडीपासून आंबाडी पावडर, मुखवास, चटणी बियांची, झटपट सरबत, टिकाऊ सरबत, जाम, जेली, हे सरबत पण आहे लोणचा. इकडे. हे सरबत पण इथे बनवलेलं आहे. हे जाम आणि आंबाडीचे लोणचं पाकड्या पण. आहेत. आंबाडीचं बीज आहे, हा, हा. आणि हे बियाणं आहे का? बियाणे आहे. याच्यापासून रोपं येतात, अच्छा. त्याच्यानंतर मग झाडं होतात. हो, अच्छा अच्छा. म्हणजे साधारण अशी दिसतात का ही? असं राहतात. अशी दिसतात. हो, आणि मग ती तुम्ही त्यांना आम्ही सुकवता? शिलून वारवतो. शेतामध्येच उगवतो आम्ही, शेतामध्येच? शेतामध्येच राहतात. अच्छा अच्छा, तशी सुकवायची. सुकवायची, त्याला शिलायचं हा, आणि मग सुकवायचं. त्याच्यानंतर मग पावडर करायची. अच्छा. आणि त्याच्या हा- अंदर बियाणे राहतात. त्या बियांपासून आम्ही हे मुखवास बनवतो
हा, हा. आणि हे बियांची चटणी पण बनवतो. चटणी पण बनवता. या बियांपासून बेसन पण होते. बेसन पण होतं. बेसन पण होते. अच्छा. पण मग हा रस कसा निघतो? ज्यूस कसा रस होतो? म्हणजे हे पावडर आहे ना मॅडम, हा हा, ती पाण्यात घालून ते पाण्यामध्ये टाकायचं लागतं. हा, त्याच्यानंतर तेव्हा हा साखर, मीठ आणि मस्तपैकी. जिरं पावडर आणि थोडा काळा नमक टाकायचं. पण मग आता हे गरम आहे का थंड असतं? म्हणजे आता उन्हाळ्यात तर पिण्यासारखं असतं. उन्हाळ्यात प्यासाठी थंड आहे, अच्छा. आरोग्याला चांगलं आहे. 87 66 92 57 44. 96 89 90 41 69. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? शुभांगी राजेश मोहिते, कुठून आलात तुम्ही? रत्नागिरी. रत्नागिरीवरनं. आम्हाला इथे मध दिसतंय. कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे हे मध की कसं आहे? तुळशी आहे, अजवाईन आहे, जामून आहे, अच्छा. रेग्युलर आहे, मल्टीफ्लोरा. हा हा हा. हे जामूनचं आहे. हे ऑर्गॅनिक हनी आहे इथे. हो. हा, हा. म्हणजे मी कसं मधमाशा. हो, मधमाशा पालन पालन करून. ट्रेनिंग घेऊन आम्ही ते करतो. अच्छा, इथे दिलेली पण आहे माहिती. नंबर पण दिलेला आहे. हो. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे काजू पण आहेत ना? काजू पण आहे, खारवलेला आहे, मसाला काजू आहे, सालीवाला आहे. बऱ्याच प्रकारचा आहे. ते नंबर पण दिलेला आहे. धन्यवाद ताई. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार ताई. माझं नाव कविता अरविंद दहिवल्ले आहे. मुक्काम पोस्ट झरपडा, तहसील अर्जुनी मुरगाव, जिल्हा गोंदिया आहे. नागपूर विभाग आहे. आणि महालगाव इथला हा माझा गट आहे. माझ्या गटामध्ये सेंद्रिय शेती करतात आणि आम्ही हे ब्लॅक राईस वगैरे स्वतःच घरी पिकवतो. आमच्याकडे कडधान्य पण होतो. ब्लॅक राईस तांदूळ आहे, मूग आहे, उडदाची डाळ, वालाचे दाणे आहे, तूर डाळ आणि मूग डाळ आहे. आणि ही चनुली आहे, व्हाईटवाली चनुली आहे. आमच्या घरी चिंचेचा झाड आहे, चिंचा पण आहे. अरे वा. आणि आमच्या शेतात पिकवलेले हे फोडलेले चणे. चणे पण आहेत. आणि तांदूळ पासून बनलेले लड्डू पण आहेत. मोरिंगा पावडर आहे, मोहरी आहे, मुकवास आहे आंबाडी पासून बनवलेला, जवस पासून. आणि हा पुदिन्याचा आंबाडी पावडर पण आहे. आहे. आणि मोहाचं राब आहे. आमच्याकडे पूर्ण शेतातलंच प्रोडक्ट आहे. सगळं आलेलं आहे हो. तुमचं. हे जे काय आहे ह्याला काय म्हणालात तुम्ही? हे चणेच आहेत हा, ना, छोटे? चणेच आहेत छोटेवाले. यांना आम्ही चनुली या भाषेत बोलतो. चनुली म्हणतात. चनुली म्हणतो. पण भिजवल्यानंतर किती? भिजवलेले उसळ करतो ना आपण, जसं साधं उसळ चण्याचं वटाण्याचं करतो त्याच पण पद्धतीने हा याचं कलर पण मी करतो. पहिल्यांदा बघितला हा चण्याचा. हा. तर हा चण्यांचा कलर बघा. खिजू जरी घालले तरी पण हा सफेदच असतो. अच्छा, असं आहे. सफेदच असतो. अरे वा. तर ताईंचा नंबर एकदा बघूया आपण स्क्रीनवरती इथे आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. स्नेहल माझी भाटे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी महालक्ष्मी सरसमध्ये आले आहे. अच्छा. आणि फक्त एकच प्रोडक्ट तुमच्या स्टॉलवरती दिसतंय आणि भरपूर प्रमाणात दिसतंय. काय सांगाल, काय आणलंय तुम्ही? इंद्रायणी तांदूळ आणलेला आहे आणि तांदूळ आणलेला आणि आहे. स्पेशली पुरंदरचा आहे. हा, बरोबर. पुरंदरचा इंद्रायणी तांदूळ कसा किलो आहे ताई? 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो. इथे ताईनी लावलेला पण आहे सॅम्पल पीस. आणि 5 किलो 10 किलो मध्ये पण आहे. 5 किलो 10 किलोचे पण इथे. आणि ह्या 30 किलोच्या गोणी आहेत. 30 किलोच्या गोणी पण ताईने आणलेल्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त पुरंदरचे अंजीर ते उद्या अंजीर आहे. उद्या येणार आहेत. हो. आजचा पहिला दिवस आहे. उद्या तुम्ही आला तर उद्यापासून तुम्हाला पुरंदरचे अंजीर पण सुद्धा भेटतील. मिळणार आहे. ताईंचा नंबर इथे दिलेले आहेत screen इथे वर. आहे स्नेहल भाटे. कोणाला मोठ्या प्रमाणामध्ये जर ऑर्डर द्यायची असेल तर ताईंना करू कॉन्टॅक्ट करू शकता. शकता. हो. धन्यवाद ताई. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव योगिता सचिन घोडविंदे. आणि तुमचं? आणि कुठून आलात तुम्ही? आम्ही रायगडमधून खालापूर तालुक्यामधून आलो. अच्छा. आणि तिकडचा स्पेशल कांदा आणलाय तुम्ही, Special सफेद कांदा. हो ना. उन्हाळ्यामध्ये तर हा बराच वापरला जातो. वापरला जातो. कसा आहे, भाव काय आहे हा? हा झोल 250 आणि 300. अच्छा, हे पूर्ण 200 ला आहे. पूर्ण 200. दोन्ही पूर्ण 200. साईज मध्ये पण साईज अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त पण आम्हाला इथे कडधान्य पण दिसतात, ती पण तुम्ही आणलेली आहे. कोकणचा रानमेवा, वाल आहेत, कडवे, काळे मूग आहेत. अच्छा, हिरवे मूग आहे.
बात आहे. हे आपल्याकडे दर दिवाळीपासून आम्ही शेतामध्ये पेरले जातात आणि त्याच्यानंतर हे आमच्या शेतामध्ये जातात. मस्त छान. तर या स्टॉलला नक्की तुम्ही भेट द्या, कारण कडधान्य आपली तुम्ही रायगडवरून आल्यात ना, खालापूर. खालापूर. तर सफेद कांदा पण मिळणार आहे आणि कडधान्य पण मिळणार आहे. आणि इकडे नंबर पण आहे, कॉन्टॅक्ट नंबर, तो पण एकदा बघून घ्या. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सर्जेराव माने, मी कोल्हापूरवरून आलेलो आहे. यामध्ये आमच्या लेडीज 500-400पासून 2500पर्यंत लेडीज चप्पल आहेत. लहान मुलांचे आहेत. जेंट्स 600पासून 3000पर्यंत आहेत. लहान मुलांचे पण छान छान डिझाईन इकडे आपल्याला दिसत आहेत. आणि पूर्ण बांधीव चप्पल आहेत आणि गॅरंटेड चप्पल आहेत. गॅरंटेड चप्पल. हो. इथे या वेगळ्या प्रकारच्या पण आहेत हां, सगळ्या. फॅन्सी पण आहेत. आणि ही कोल्हापुरी typical कापसी म्हणून आहे, कोल्हापुरी. एकदम ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल. हां, हां. पूर्ण चमड्याची शिलाई घातलेली वगैरे आहे. ही चप्पल पाण्यामध्ये घातली तरी उकलत नाही, काय नाही. तेल लावून जेवढं वापराल तेवढं पायाला गार किती आराम लागतं, राहतं. लागते वगैरे असं काही? हा, तेल लावलं ना चप्पल लागणार नाही, पायाला गार राहणार, आरामदायक राहणार. ह्याला काय म्हणतात? कापशी कापशी. असली आहे, नाही बसणार. अजून कोणत्या प्रकारची कोल्हापूरची चप्पल आहे? कोल्हापुरी आवाजवाली आहे, आवाजवाली आहे, शाहू आहे. अच्छा, ही आवाजवाली आहे. हा ह्याला काय म्हणतात? शाहू. हा, आवाजवाली. आवाजवाली चप्पल. मस्त. यामध्ये लेडीज फॅन्सी असा आयटम बनवलेला आहे. हे पण छान आहे. मस्त. साधारण काय रेंज आहे चप्पलची तुमच्याकडे? लेडीज हा, लेडीज आणि जेंट्स. तुम्हाला सांगतो, आमच्यापाशी लहान एकदम 50 रुपयेपासून 3-3.500पर्यंत आहेत. 3-3.5 पर्यंत हा. चप्पलचे. तुमचा एकदा नंबर पण सांगाल? 9503-69 कोल्हापूरला शॉप आहे तुमचं? आमच्या कोल्हापूरला शॉप नाही, आमचा वर्कशॉप आहे, बनवतो आणि उमेदचं ज्यावेळी सरस भरतो त्यावेळी आम्ही Exhibition विक्री ला करतो. धन्यवाद. थँक्यू. वेलकम. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव यशस्वी संजय देसाई. मी कोल्हापूरहून आली आहे आणि आम्ही हे ते सगळे टेराकोटाचे हँड पेंटेड पॉट्स बनवतो. अच्छा. जसं हे तुम्ही सांगितलं की बचत गटातर्फे आहे हे, हां, तर मग तिथे याचं ट्रेनिंग वगैरे दिलं जातं? म्हणजे इकडे आम्ही सगळ्या महिला मिळूनच हे बनवतो सगळं काम. अच्छा. माझं GD आर्ट झालेलं आहे, हां हां. मग त्यांना मी शिकवलेलं आहे सगळ्यांना, अच्छा. त्याप्रमाणे त्या करतात. अरे, सुंदर. आणि साधारण काय रेंज असते या प्रत्येक? 100 रुपयेपासून अगदी 5000 पर्यंत आहेत. 5000 आणि पेंटिंग आहे ते 22,000चं आहे. अच्छा. कॅनव्हासवर पेंटिंग आहे ते, ऑइल पेंटिंग. सुंदर. आणि इथे आपल्याला लटकन पण दिसत आहेत वेगवेगळ्या. हो, हो. हे वॉल हँगिंग्स पण आपल्याला दिसत हो, आहेत. आणि हे जे समोर पेंटिंग आहे ते हे अजंठा केव्ज मधलं पेंटिंग आहे. पण कॅनव्हास पेंटिंग केलेलं नाही आहे नाही, की ते कसं? वूडवरती आहे. वूडवरती वूडवर आहे. painting. जसं इथे आपल्याला अजून एक इथे बघायला मिळते छान फ्रेम. आणि हे सगळं टेराकोटा आणि बाकीचं हे कशात केलेलं आहे? हे पण टेराकोटाचं आहे? सगळं टेराकोटा आहे. फिनिशिंग हे woodwork. इतकं छान छान आहे ना त्याला केलेलं. फिनिशिंगमुळे कळण्यात येत नाही ऍक्च्युली बेस कसला आहे तो. तुमचे काही कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत अशा हो. इथे दिलेलेच आहेत. धन्यवाद. Thank थँक्यू. you. नमस्कार. नमस्ते, माझं नाव भावना भांबरे आहे. आमचं MD के म्हणून ब्रँड आहे आमचा. आमच्याकडे 40 प्रकारचे लोणचे आहेत. बात आहे. 40 प्रकारची. हो, शेवग्याचे, कारल्याचे, हळदीचं, लिंबूचं, लसणाचं, मिरचीचं, करवंदाचं, असे भरपूर आहेत ज्यांची मी नावं पूर्ण सांगू नाही शकत. हो, म्हणजे वेगळ्या प्रकारचं लोणचं जे आम्ही ऐकलं नसेल असं कोणतं लोणचं आहे? कवठचं आहे. कसलं? कवठाचं. कवटाचं. हे कवठाचं लोणचं आहे. ते फळ येतं ते का? कवटाचं फळ? फळ असतं, हा हा. एक बेल्यासारखं फळ असतं. बरोबर, बरोबर. सेम तशातलंच फळ अच्छा. असतं हे. ते कवटाचं कसं लागतं पण? आंबट लागतं का गोड? आंबट गोड. आंबट गोड टेस्ट असतं. खूप छान आहे त्याची. छान असते. आणि केमिकल विरहित आहे. आपले सगळे होम प्रोडक्ट आहेत. आम्ही हा. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. एक कोळंबीचं आहे. अच्छा. नॉनव्हेज खाणाऱ्यांना खूप खूप छान आहे. अरे वा. एकदा नक्कीच ट्राय करा. व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळते हो, हो, तुमच्या हो, स्टॉल हो. वरती. आणि हे लोणची टिकायला कशी आहेत? म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायची का फ्रीज? काहीच नाही, विदाउट फ्रीजचेही राहतात बाहेर. राहू फक्त शकतात. हे आमचं जे सगळ्यात छान प्रोडक्ट आहे. ऑल इंडिया मध्ये जातात आमचे. हो. अच्छा.
मस्त छान इतक्या प्रकारची लोणची आपल्याला बघायला मिळालेली आहेत या स्टॉलवरती. या स्टॉलला नक्की भेट द्या आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण एकदा बघूया आपण स्क्रीनवरती. धन्यवाद ताई. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव सौ लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा, तालुका जिल्हा हिंगोली. माझा कयादू दुर्गा गृह उद्योग आहे अच्छा. आणि दुर्गा माता स्वयंसहायता समूह आहे. माझा हळद प्रक्रिया उद्योग आहे. टर्मरिक हळद पावडर. टर्मरिक हळद पावडर आहे इथे. ही बघा इथे सॅम्पलला पण ठेवलेली आहे. इथे सुट्टी हळद, पॅकिंग वाली पण हळद आहे. लॅब टेस्ट केलेली सुद्धा आहे. याला मल्टीप्लायर जैविक लिंबुळी पेंट सेंद्रिय खत हे वापरतो आम्ही. क्या बात आहे. ताईंनी बरीच माहिती आपल्याला दिलेली आहे छान. आणि इथे हळकुंड पण आपल्याला बघायला मिळत आहे. आणि ही ओली हळद आहे. ही सुकी हळद. या हळदीपासून ही हळद बनवली. हो. आणि ओली हळद आपण जी अशी जेवताना वगैरे खाऊ शकतोय. हो. त्याचं लोणचं बिणचं पण लोणचं पण आहे माझ्याकडे. ते हळदीचं लोणचं आहे. मी असंच दाखवते. हळदीचं लोणचं आहे ते ताईंनी बनवून आणलेलं आहे. आणि गावठी लसूण आहे. गावठी लसूण आहे. कसा किलो आहे हा लसूण? देशी लसूण. देशी हा लसूण 300 रुपये किलो. देशी 300 लसूण रुपये आहे. किलो. आणि चिंच पण आहे. हो. आणि हळद जी आहे हळद पावडर ती कशी आहे? ही सेलम जातीची हळद आहे. किंमत आहे? याची 400 रुपये किलो. 400 रुपये किलो लॅब आहे. टेस्ट केलेली आहे. आणि हे चिया सीड आहे. चिया सीड्स. ते पण गुडघ्यासाठी खूप चांगलं आहे. आणि ते पण तुमच्या शेतातच हो पण आहे. बीपी शुगर उष्णता सगळं कमी होते याने. त्याच्यासाठी तर चिया सीड्स पण आपल्याला हो. याच्या आणि माझा मोबाईल नंबर आहे 88 88 58 51 74 आणि स्टॉल क्रमांक आहे 168 C168. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? शैला काळे, राहणार आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. अच्छा. आणि आम्ही बघतोय तुम्ही काहीतरी विणकाम करताय. हो. त्याला काय म्हणतात? ताटावरचं ताटावरचं आहे. अच्छा. ताट करतो ना त्याच्यावर झाकून द्यायचं. आणि हे सगळं तुम्हीच बनवलंय? स्वतः बनवलंय. अच्छा. हे विणकाम करूनच बनवलेलं आहे. पण हे काय वापरता? ही लोकर नाही वाटत? चमकी उलन म्हणते याला. चमकी वूल आहे. अच्छा अच्छा. म्हणजे ती ग्लिटर करणारे लोकरच असते वेगळ्या लोकर. प्रकारची. चमकी लोकर. आणि ह्यांनी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं बनवली आहेत. तिथे छान बाहुल्या बनवल्या आहेत शो साठी. बरीच इथे आपल्याला शोची खेळणी दिसत आहेत. या बघा बाहुल्या वगैरे. हे किती सुंदर सुंदर वाटतंय. विठोबा रखुमाई. आणि हे पण ताटावरच आहे ना? छान मस्त. मग हे तुम्ही बचत गटातर्फेच बनवता सगळं? अच्छा. बाहुल्या आणि खेळणी आणि यांच्या बचत गटाचं नाव आहे. धन्यवाद ताई. थँक्यू. अजून एक आकर्षक स्टॉल तो म्हणजे घोंगड्यांचा नमस्कार स्टॉल. ताई. नमस्कार. माझं नाव शीतल दत्त चाळके. मी जालन्याहून आलेले आणि ह्या मी पारंपरिक पद्धतीनं तयार केलेल्या मेंढीच्या केसांच्या घोंगड्या घेऊन आलेले. ह्या थंडीसाठी नसून शरीराच्या फायद्यासाठी पण आम्ही घेऊन आलेलो आहे. अच्छा. त्या लहान मोठी साईज म्हणजे वेगवेगळ्या साईजच्या पण घोंगड्या आम्ही घेऊन आलेले. मोठाले मेंढ्यांच्या किंवा छोट्याले मेंढ्यांच्या दोन्ही पण आलेले आहेत घेऊन. कोकराच्या पण आणलेल्या आहेत. ज्याला कुणाला कमरेचा मणक्याचा आवाज, सांधेवात, रक्त वाहिन्यासाठी, पित्त वगैरे आलेला असं काही आजार असेल त्याच्यासाठी एकदम चांगले असतात. उन्हाळ्यामध्ये थंड राहणार, थंडीमध्ये गरम राहणार. आपल्याला ह्या 12 महिने वापरायला चालतात. आणि याच्या व्यतिरिक्त याचं सगळ्यात विशेष माहिती म्हणजे याला धुवायची वगैरे गरज पडत नाही. याला मळ मातीची कल्पनी लागत नाही. त्यामुळे मुंबईकरांना वाळत घालायची किंवा धुवायची गरज पडणार नाही. फक्त झटकायचं आणि कधी ना कधी उन्हात वाळत घालायचं. हे आसन सुद्धा आहे पूजा पारायणसाठी, फरचीवर खुर्चीवर बसण्यासाठी पण एकदम चांगलं आहे. आणि योगा मॅट सुद्धा आहे. योगा वगैरे करण्यासाठी पायाला मुंग्या वगैरे येत नाही किंवा किती जर वेळ जमिनीवर जर टाकून जर आपण याच्यावर योगा वगैरे किंवा बसलो तर हे फरचीचा गारवा वरती येऊन देत नाही, पायाला मुंग्या वगैरे येत नाही. तर त्याच्यानंतर ह्या उशा सुद्धा आहेत. ज्याला कुणाला पाठीचा किंवा मानेचा जर त्रास असला त्याच्यासाठी एकदम चांगले असतात. झोपताना उशाखाली घ्यायची, बसताना पाठीमागे घ्यायची. तर सेफ चेंज होत नाही. कापसासारखी लेवट्या वगैरे याच्या होणार नाही. ही अशाला अशीच राहणार आहे. आणि शॉली आहे, सतरंजा, बेड कवर आणि अंगार घ्यायच्या लेडीज शॉली पण आणलेले आहे आम्ही. टोपी सुद्धा आणलेली आहे. ज्याला कुणाला सर्दी, डोकेदुखे, खोकला वगैरे जर लागला असेल तर रात्रभर डोक्यात टाकून झोपायचं. सकाळच्या एकदम फ्रेश वाटतं. क्या बात. आणि ज्यांना कुणाला घोंगडी जर घ्यायची असेल, कारण वाशीला मागच्या प्रदर्शन भरलं होतं, कारण इकडल्या लोकांना तिकडे यायला बनलं नाही, त्यावेळेस आम्ही इथं पण घोंगडी घेऊन आलेलो आहे. ज्याला कुणाला घोंगडी लागत असेल त्यांनी आमचा स्टॉल नंबर आहे B36 याला स्टॉलला भेट द्या. आणि आमचा मोबाईल नंबर आहे 99 22 67 95 66. आणि ज्यांना कुणाला जर ऑनलाईन जर लागत असेल तर आम्ही ऑनलाईन पण पाठवतो.
क्या बात, धन्यवाद. धन्यवाद. Thank you. या स्टॉलवर आपल्याला एकदम खमंग वास येतोय, खमंग मारुती मसाले. नमस्कार ताई, नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव श्रद्धा शिवाजी शेळके. मी वाशिम जिल्ह्यातून आलेली आहे. आणि सांगा तुमच्याकडे आज कोणते कोणते मसाले, ज्याचा इतका छान वास येतोय आम्हाला? माझ्याकडे आहे चहाचा मसाला, बिर्याणीचा मसाला, आणि हा आगरी मसाला, हा सोलापुरी, हा काळा मसाला आहे, आणि हा मालवणी, हा गोडा मसाला, हा कोल्हापुरी, आणि तो गरम मसाला. क्या बात आहे. आणि हे तुम्ही स्वतः स्वतः बनवलेला आहे. क्या बात म्हणजे आहे. स्वतः तर बनवलं पण हे इथं बनवून मी असे एकदम ताजा विकत आहे. अच्छा, मस्त. म्हणजे ताजा म्हणूनच एवढा खमंग हा. वास येतोय त्याचा. नक्कीच या स्टॉल नंबर एकदा सांगाल तुमचा? 72 72. C72. हा C72. C72 या. आणि इकडे यांचा नंबर पण आहे स्क्रीनवरती, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता. धन्यवाद ताई. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार, मी धाराशिव जिल्ह्यामधून आले आणि माझ्याकडे एक कुंद आहे गुळामध्ये, अच्छा, आणि हा कंदी पेढा पण आहे. हा पण एकदम कमी गुळ आणि गुळामध्येच आहे. असे माझ्याकडे 3 प्रकारचे पेढे आहेत. अच्छा. हे तुम्ही स्वतःच बनवता? हे स्वतःच घरीच बनवलेले आहेत. अच्छा. आणि इथे आम्हाला हे बघायला मिळतं, ह्याच्याबद्दल सांगा. हा पण एकदम भारी, एकदम कमी गोड आहे, गुळामध्येच पेढा आहे. हा हा. कंदी पेढा आहे. याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये खवा आणि कमी प्रमाणामध्ये गुळ टाकलेला आहे, त्याच्यामुळे हा एकदम कमी गोड आहे. साधारण किती वेळ लागतो हा बनण्यासाठी? हा एक पदार्थ बनण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. माझा नंबर आहे 8788 99 19 72 आणि माझा स्टॉल नंबर आहे 217. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार, वैष्णवी महिला बचत गट. माझा स्टॉल नंबर आहे C245. आपले हे होममेड प्रोडक्ट आहेत सर्व, विदाऊट केमिकल. हा जांभूळ ज्यूस आहे. आपल्याला आता मार्केटमध्ये मिळालं तर जांभळाचं घराचं सरबत मिळतं, म्हणजे जो जांभूळ ज्यूस मिळतं. आम्ही याच्यामध्ये जांभूळ आणि जांभूळची बी सुद्धा क्रश केलेली आहे. याच्यामध्ये पल्प तुम्ही बघू शकता, एकदम घट्ट आहे. घट्ट आहे. तुम्हाला असं हलवून ठेवावं लागेल. त्याच्यानंतर हे आपल्याकडे शुगर फ्री पंचरस आहे. शुगर फ्री पंचरस म्हणजे आपल्याला चक्कर वगैरे येत असेल, अशक्तपणा, थकवा, जेवल्यानंतर जळजळ, उलटी, मळमळ होत असेल, उन्हातून वगैरे आलो, आपल्याला तहान वगैरे होतं, त्यावेळेला घेऊ शकतो. याच्यामध्ये आवळा, आलं, आंबे, सेलदोन, मकर, जिरं हा पंचरस आहे. एकाच 7 भाग तुम्हाला पाणी घालायचं. त्याच्यानंतर हे बेलफळाचं सरबत आहे. हे पिकलेलं बेल आणि गुळामध्ये बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला अल्सर, कोलेस्ट्रॉल, मुलव्याधीचा त्रास असेल, पोटातील काही उष्णता किंवा पोटातील काही विकार असतील, किंवा लूज मोशनचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे आपला पोटामध्ये जोरात कळ मळून बाथरूमला वगैरे होतो, त्यावेळेला जर 1 ग्लास घेतला तरी तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो. हे मार्केटमध्ये मोहितो म्हणून झालं. आम्ही तसं एक मोजितो बनवलेलं आहे. हे आपल्या म्हणजे घशाला तहान वगैरे होणार नाही. एकाच तुम्ही सोडा किंवा पाणी घालू शकता. हा जिरा मसाला आहे, जे रेल्वे कॅन्टीनला आपण जिरू सोडा घेते त्याच्यामध्ये फ्लेवर असतो. याच्यामध्ये नॅचरल जिरा ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर खस आहे, लिंबू आणि गोंद कतिरा आहे. गोंद कतिरा हा आपल्या शरीरात थंड करतो, शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढवतो, आणि याच्यामध्ये लिंबू ऍड केलेला आहे, आणि काळं मीठ आहे. आपल्याकडचे काही प्रोडक्ट आहेत ना, हे आयुर्वेदाला मिळून केलेलं आहे. साधारण किती प्रकारची सरबत आहेत आपल्याला तुमच्याकडे? 27 प्रकारची सरबत आहे. 27 प्रकारची सरबत आहे, तर ती बघण्यासाठी इकडे येणं फार गरजेचं आहे. आणि अर्क सुद्धा आहेत. हा एकदम म्हणजे एक लोकांच्या नेहमीच्या नजरेमधला आहे पेरू सरबत. मार्केटमध्ये बघितलं तर पूर्ण पिंक येतो पेरू सरबत. आमच्याकडे तुम्हाला लाल पेरू, त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या साखरेचा पाक घातल्याच्या नंतर जो आहे तो जास्त घट्ट येणार नाही, कारण आम्ही थिकनर वापरलेला नाही. नाहीतर इसेन्स फ्लेवर वापरून आता सगळं बनवता येतं. त्याच्यानंतर हे आपल्याकडे आले लिंबू सरबत पण आहे. रोज विथ गुलकंद पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गुलकंदाच्या पाकळ्याही दिसू शकतात. त्याच्यानंतर हे सिकंजी म्हणून आहे. हे आपल्याला मुंबईला जर म्हटलं तर लिंबू आणि पुदिना असतो, पण हे ऍक्च्युली नॉर्थ म्हणजे आपला दिल्लीला वगैरे जर तुम्ही गेलात ना, तर त्या ठिकाणी सिकंजी मिळतो. त्याच्यामध्ये आलं, लिंबू, पुदिना, जिरा आणि टोमॅटो वापरलेलं असतं. हे तुम्ही पोटासाठी पण चांगलं, लूज मोशनचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी चांगलं आहे. हे कैरीपणा गुळातलं बनवलेलं आहे आम्ही. त्याच्यानंतर हा आवळा आले सरबत आहे, म्हणजे नेमकीच आपण हा लिची सरबत आहे. तर लिची तुम्ही मार्केटमध्ये घेतलात तर तुम्हाला एकदम व्हाईट मिळतो. बरोबर. पण व्हाईट लिची कसं काय असणार, कारण त्याच्यामध्ये तुम्ही साखरेचं पाक मिळवलं की
की त्याचा तांबूस कलरच तयार हो ना. होणार, व्हाईट राहू शकत नाही. फ्लेवर टाकलं तर डिसेंटली होऊ शकतो. हा आंब्याचा पल्प आहे, नॅचरल रत्नागिरी हापूस. त्याच्यानंतर कोका मगर आहे आणि हे आपलं झेंडूच्या फुलांचा अर्क आहे. हे ठाण्याचे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, ते आमच्याकडून हे झेंडूच्या फुलांचा अर्क तयार करून घेतात. त्यांनीच आम्हाला सांगितलंय की हा जो अर्क आहे हे जे पाईल्स वगैरे आहे, ज्यांना पाईल्सचा प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी हा कामाला येतो. हो अच्छा, ते वेगवेगळे अर्क हो, आहेत. परत हा आलेले पाचक गॅस हा, पिता पाचक 100% रिझल्ट. त्याच्यानंतर हा आपला ओवा अर्क आहे. हे अगदी लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत कुणालाही देऊ शकतो. याच्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरलेलं नाही. नाहीये. हो. त्याच्यानंतर हा तुळशीचा अर्क आहे. याच्यामध्ये पण इसेन्स फ्लेवर प्रिझर्वेटिव्ह नाही. हे कृष्ण तुळस आहे आणि याच्यामध्ये मेन म्हणजे ही जी तुळस आहे ही रत्नागिरीला माझे बाबा स्वतः पिकवतात ही तुळस. आणि याच्यामध्ये आम्ही म्हणजे 100 किलो तुळस जेव्हा आम्ही ड्रममध्ये म्हणजे त्याची वाफ तयार करतो त्याच्यामध्ये 1 लिटर तयार होतो. अच्छा. त्याच्यानंतर हा गुलकंद आहे. हा चैत्री गुलाबाच्या पाकळ्या, खडी साखर. 15 दिवस आम्ही म्हणजे ज्यावेळेला चंद्रप्रकाश पडतो चैत्रच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला सफेद कपड्यामध्ये आम्ही 15 दिवस चंद्रप्रकाशात ठेवतो. त्याच्यानंतर 1.5 वर्ष मुरवतो. त्याच्यानंतरला हा मी तुम्हाला देतो. तुम्हाला मी टेस्टही दाखवते. हा केशर आणि वेलचीचा अर्क आहे, विशेष नाही. त्याच्यानंतर हे आपल्या इकडे साबण आहेत. हा फेस पॅक आहे. हे आम्ही आता 1 वर्ष झालं चालू केले स्वामी हर्बल या नावाने. त्याच्यानंतर हे हा फेस पॅक सुद्धा आपल्याला वांगांचे वगैरे डाग असतील, पिंपलचे डाग असतील किंवा काही लोकांना ते पल्प सारखं वगैरे होतं नाकावर वगैरे, गालांवर वगैरे, ते सुद्धा क्लिअर होत आहे साबणाने. हे साबण सगळे म्हणजे अगदी लहान बाळाला सुद्धा यूज करू शकता. माझा नंबर आहे 9820419356. स्टॉलला नक्की भेट द्या. 245. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. सगळ्या कोकणी माणसाचं आवडतं आणि आता पावसातलं जेवण सुक्या मच्छीचं. सुक्या मच्छी. काय म्हणतात, तुमचं नाव सांगा. नाव माझं आहे अर्चना हरचंद्र डवळेकर. हा. आणि सुक्की मच्छी घेऊन आलोय. कुठून आलात तुम्ही? मुरुड जंजिऱ्यावरून आलोय. मुरुड जंजिरावर. आणि इथे बघा हा आपल्याला- जवळ आहे. हा हे बोंबील आहेत, हो. हे सोडे आहेत, हे करंदी आहे, हे बांगडे आहेत हा. आणि ही सुरमई आहे. मसाला आहे, मच्छी मसाला. मच्छी मसाला पण आणलाय तुम्ही. आगरी कोळी आगरी कोळी आहे. कसं पाकिट आहे? तो 200 रुपये पाव आहे. 200 रुपये पाव आहे. आणि ही सगळी पाकिटं किती किती ही किलोची आहे? 150 रुपयाला आहे. किती? 150 रुपये पाव आहे. 150 रुपयाची आहे हा. ती. अच्छा. आईंचा नंबर एकदा आपण इथे बघूया स्क्रीनवरती. वरचा नंबर वरचा नंबर आहे. हा. आणि या स्टॉल नंबर किती आहे हा? हा C62. हा. या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता तुम्हाला सुकी मच्छी हवी असेल तर. बरोबर ना? चला धन्यवाद ताई. हा. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? आरती श्याम आसोलकर. अमरावती जिल्ह्यातून आलेले आहे मी, अचलपूर तालुका. आणि मी शेवगा थालीपीठ आणलेलं आहे. या पिठामध्ये 9 प्रकारचे धान्य आणि शेवग्याच्या शेंगांमधलं गराचं पावडर आहे. शेवग्याच्या पानांचं नाही, त्याच्या गराचं पावडर घातलेलं आहे. याचं थालीपीठ पण छान बनते, पराठे बनतात, चपाती बनते आणि तुपात भाजून लाडू सुद्धा छान बनते. वेगळ्या प्रकारचं थालीपीठाचं वेगळ्या प्रकारचं आहे. 9 प्रकारचे धान्य तर आहेच आहे. मीच दाखवलेली धान्य तुम्ही घातले, बरोबर आहे ना? आणि याच्यामध्ये शेवग्याचा गर पण आहे. अच्छा, गर पण घातलेलं आणि आहे. ही तूर डाळ आहे, हिला कुकर मध्ये लावायची गरज नाही. बाहेर धुवून जर उकडीच्या पाण्यात टाकली ना तर 1, 2, 3 उकडीमध्ये तुमची डाळ शिजून जाईल. अच्छा. आणि ही पण तांदळाची पॉलिश आहे, अनपॉलिश आहे? अनपॉलिश. आणि कशी आहे प्राइस काय याची? 150 रुपये किलो फक्त. अच्छा. होलसेल रेट मध्ये आहे, कारण माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे म्हणून मी 150 रुपयाला तुम्हाला देत आहे. आणि हे ढोकळा पीठ आहे, इन्स्टंट ढोकळा बनतो याचा. अच्छा, इन्स्टंट ढोकळा हा. बनतो. आणि या पिठामध्ये तुम्हाला फक्त 1 वाटी पीठ, 1 वाटी पाणी आणि 1 चमचा तेल घ्यायचं, मिक्स करायचं आणि लावून द्यायचं. 10 मिनिटाच्या स्टीम मध्ये तुमचा ढोकळा तयार. क्या बात आहे. राजगिरा पीठ आहे, राईस राजगिरी पीठ आहे, आहे, नाचणी पीठ आहे, बऱ्याच प्रकारचे पीठ शेवगा आपल्याला पीठ इथे पावडर दिसतंय. पण आहे, क्या बात आहे. जाम आहे, साखर आंबा आहे, तीळ पण आहे, अनपॉलिश तीळ पण आहे. अच्छा, छान. आणि एवढं सुंदर प्रकारचं आपल्याला हा स्टॉल दिसलाय. नक्की भेट द्या तुम्ही सर्व मुंबईकर. C29 नंबरचा स्टॉल आहे, नक्की भेट द्या. तुमचा एकदा नंबर पण सांगा. 70 83 48 93 08 नंबर आहे माझा. थँक्यू. आणि स्टॉल नंबर C29 आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव?
माझं नाव वैशाली नारायण शिंत्रे. कुठून आलात तुम्ही? मी सानपाडा नवी मुंबई. अच्छा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाडू दिसतात, तुम्ही स्वतः बनवता? हो, मी स्वतः कोणते बनवते कोणते लाडू आहेत आम्हाला सांगाल? चालेल ना. हे ओट्सचे लाडू आहेत, अच्छा. हे ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत, हे नाचणी लाडू आहेत, हां. हे मेथीचे लाडू आहेत, हे हिरव्या मुगाचे लाडू आहेत अच्छा. आणि हे डिंकाचे लाडू आहेत. डिंकाचे लाडू आहेत, अजून सगळे खूप- होममेड आहेत आणि हेल्दी आहेत. इकडे अजून बघा, खूप प्रकारचे लाडू आहेत. बऱ्याच प्रकारचे लाडू त्यांच्याकडे हां. आहेत आणि हे पण सगळं ड्राय स्नॅक्स जो आहे हां. तोही यांच्याकडे मिळतोय. मिळतो. तर तुमचा स्टॉल नंबर किती आहे? C39. 339. आणि मॅमचा हा नंबर पण आहे स्क्रीनवरती, जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डरही करू शकता. हो हो, बरोबर आहे ना? धन्यवाद मॅम. धन्यवाद, थँक्यू. नमस्कार. नमस्ते. या प्रदर्शनामध्ये एक वेगळा स्टॉल आम्हाला जिथे दिसतोय, जिथे तुम्ही मशीन घेऊन आलेला आहात या हो, stall मशीन वरती. घेऊन आलेलं आहे आपण. वाशीमध्ये आपल्याला ड्रेस कमी पडत होते, म्हणजे मालच पुरत नव्हता. एवढा स्टॉक किती जरी स्टॉक आणला तरी 4 दिवसात संपून जायचा. अच्छा. मग ह्या वेळेस आपण आता नुकतंच आता वाशीचं झालं की लगेच एवढा स्टॉक बनवून होत नाही, म्हणून आपण इथं मशीनच डायरेक्टली करून दिली. आता सकाळपासून जवळजवळ 8 ड्रेस आपण त्यांना शिवून दिलेत, जसं कस्टमरला पाहिजे तसं त्या पद्धतीने. बात आहे. तुमचं आता एकदा हा नाव 9वा सांगा. ड्रेस घेतलेला आहे आपण आता शिवण्यासाठी. अच्छा, नाव सांगाल एकदा तुमचं? माझं नाव निर्मला सुनील घनवट, मी फलटणवरून आलेले आहे. अरे वा, हां. पैठणवरून आलेला आहेत आणि इतके सुंदर सुंदर छोट्या छोट्या मुलींचे ड्रेसेस आपल्याला हो. इथे दिसत आहेत. आणि इकडे विठू माऊली, हा, हे असे विठू माऊलीचे वगैरे हां. ड्रेसेस आहेत बघा आता ह्याच्यामध्ये. येणाऱ्या वारीसाठी पण तुम्ही हो, हे असे मुलाचे पण आहेत क्या विठू बात माऊलीचे आहे. ड्रेसेस. ह्याच्यामध्ये सगळे कलर आलेले आहेत. आषाढी वारीची खूप जोरात तयारी चालली तयारी आहे आहे. आषाढी वारीची. आपल्या हो. इथे ड्रेस एक लावलेला पण आहे इथे छानपैकी. इथे पण लावलेले आहेत आणि ड्रेस. छान असे खणाचे छोटे छोट्या मुलींचे फ्रॉक आपल्याला इथे दिसत आहेत. ताई, इकडे 14 तारखेपर्यंत आहात तुम्ही? हो, बरोबर आहे 14 ना? तारखेपर्यंत. तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर भेट द्या. स्टॉल नंबर काय आहे? B37 स्टॉल नंबर आहे माझा. ताई इथे मटेरियल पण घेऊन आले हो, आहे. इथे कपडा चॉईस करायचा, फॅब्रिक चॉईस करून लगेच तुम्हाला माप घेऊन डायरेक्ट तिथं तुम्हाला या बात शिवून आहे. दिलं तुमच्या इथला जाईल. नंबरही सांगाल? माझा मोबाईल नंबर आहे 9172026507. धन्यवाद ताई. थँक्यू. कुर्ते. आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातनं पण इथे स्टॉल्स लावलेले आहेत. जसं गोवा आहे, गोव्यावरनं या सगळ्या बेडशीट्स आणि क्विल्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. तिकडे उत्तर प्रदेशच्या इथे साड्या आहेत, ड्रेस मटेरियल्स आहेत, ते सुंदर सुंदर चादरी आहे डिझाईन्स केले आहेत. छत्तीसगडवरनं इथे हे सगळं कॉटनचे ड्रेसेस आहेत. आंध्र प्रदेश आहे, त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या साड्या आहेत. बरेच काही काही बघायला मिळत आहे. हाच पंजाबचा हा स्टॉल आहे. झारखंडवरनं आहे. हे बघा, सगळं होम डेकरचे सगळे आयटम्स इथे आपल्याला मिळणार आहेत. क्रोशाचं वर्क केलेले पण टॉप्स आणि आपल्याला इथे मिळणार जे आंध्र प्रदेशच्या स्टॉलवरनं आलेले. हे केरळची ज्वेलरी आहे. नागालँडच्या स्टॉलला इथे बघा बरीच गर्दी दिसते. उत्तर प्रदेशचा स्टॉल आहे हा. आणि पॅचवर्क केलेलं सगळं आहे. काठियावाडी ड्रेसेसला, गरब्याच्या ड्रेसेसला वगैरे लावण्यासाठी. आणि हा फूड कोर्ट एरिया आहे. मस्त बसून इथे तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे त्या साईडला आहे एक्झिबिशन आणि या साईडला आहे फूड कोर्ट. संपूर्ण एरिया जो आहे ना तो फूड कोर्ट आहे. आणि इथे महाराष्ट्राच्या प्रत्येक राज्यातनं इथे वेगवेगळं आपल्याला जेवण दिसतंय. गोडमधला गोड पाण्यामध्ये सावजी मटन आहे, सावजी चिकन आहे, खरडा मटन आहे, चिकन लिव्हर आहे, खरडा चिकन आहे, हळदी पाणी
अळवी पाणी म्हणजे नुसतं पाणी असतं ते पाया सूप. अच्छा 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 अच्छा. हा मटन लिव्हर आहे आणि याच्याकडे भाकऱ्या पण आहेत. हा मटनचा वेज आपण किमा तिन्ही पण भाकऱ्या मिळणार आहे. तुमचा स्टॉल नंबर काय दिलाय? 34 ना. या बात. थँक्यू. सांबार वडी. अच्छा अच्छा. पण मग ती कशी खातात? कशात ना खातात सांबार? चटणी आणि मिरची आणि याच्यात स्टफिंग काय असतं? स्टफिंग त्याच्यामध्ये खोबरं तीळ सांबार असं पूर्ण मिक्स. आंबट गोड असते आणि हे पेरूचं सरबत आहे. काय बात. धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आणि कला संस्कृती दर्शवणाऱ्या महालक्ष्मी सरस 2026ला तुम्ही नक्की भेट द्या. शेवटची तारीख आहे 14 मे. आणि आजच्या पहिल्याच दिवशी आपली मराठी अभिनेत्री शिवाली परब हिनेही महालक्ष्मी सरसला भेट दिली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.